चला तर मग बनवूया आज मोदकासाठी सारण. तर त्यासाठी आपण एक ओलं खोबरं घेतलेलं आहे. हे आपल्याला खिसून घ्यायचं आहे. तुम्हाला जर खिसून नसेल घ्यायचं तर तुम्ही ह्याला बारीक करून मिक्सरमधूनही फिरून घेऊ शकता. बघा, मी आता हे खिसूनच घेतलेलं आहे. तर करायचं आहे काय, तर 1 चम्मच तूप घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चम्मच खसखस टाकायची आहे आणि आपण जे खिसून घेतलेलं खोबरं आहे ते ह्यामध्ये टाकायचं आहे. याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. हे जे सारण आहे ते तुम्ही उकडीचे मोदकासाठी किंवा तळून जे मोदक बनवतो त्यासाठी वापरू शकता. खूप चविष्ट लागतात. 1 वाटी गूळ टाकायचा आहे. हे पण परतून घ्यायचं आहे. इलायची पावडर टाकायची आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्सची पावडरही टाकू शकता. अगदी कमी साहित्यात कमी वेळात आणि झटपट असं बनणारं सारण आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सारण बनवून नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचं सारण कसं झालं होतं. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.